काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले म्हणाले। महायुतीमध्ये शिंदे आणि अजितदादांची अवस्था अतिशय वाईट आहे। भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोला पटोलेंनी लगावला। त्यांच्या या ऑफरवरती महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला, महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो आहोत, जे रुसवे फुगवे आदळआपट उघडपणे दिसते, नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं। त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले, पण एक आहे, राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता और दुश्मन भी नहीं होता, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे। पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली। नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली। मला असं वाटतं या म्हणण्याला कोणताही राजकीय अर्थ नाही आहे, कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात, म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे हा प्रश्न म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील। त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय अर्थ किंवा महत्त्व असं मला तरी वाटत नाही। काँग्रेसचे दिग्गज नेते आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ऑफर देण्यात आली आहे। शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देशमुखांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली। लातूरमध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या वेळी काळे बोलत होते। दरम्यान अमित देशमुख यांनी देखील काळेंच्या या ऑफरला त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय। आमदार विक्रम काळे दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा, अभिनय सगळंच करतात, मात्र हे त्यांचं प्रेम आहे। आम्ही मात्र जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असं म्हणत अमित देशमुखांनी काळेंना मिश्किल उत्तर दिलं। आज ते मंत्री जरी नाही तरी सुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे। विक्रम काळे नेहमी दरवेळेला एक नव्या चित्रपटाची ते निर्मिती इथे येऊन करतात आणि त्याचं सगळंच म्हणजे दिग्दर्शन आणि मग निर्मिती, पटकथा, पुन्हा अभिनय, ते सगळं तेच करतात। म्हणजे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्यांचं प्रेम माझ्यावर आहे। मला असं वाटतं की जसा सामाजिक समतोल असला पाहिजे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे खर्च टाळण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयानं स्थगिती दिली असा दावा माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडे यांनी केलाय। शिक्षेला स्थगिती दिली नाही तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अपात्र ठरतील आणि त्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागेल, त्यात जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाचं आहे। न्यायालयानं नोंदवलेलं हे निरीक्षण सध्या चर्चेत आहे। बनावट कागदपत्रांद्वारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, मात्र सत्र न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली। यावेळी न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणावरनं टीका होतीये।
या प्रकरणामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणारे ज्येष्ठ वकील आणि माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी हा निकाल दबावात न दिला असल्याचा गंभीर आरोप केलाय. इतकंच नव्हे तर न्यायाधीशांनी न्यायदान सोडून समाजसेवा करावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तिसरा एक महत्त्वाचा विचार जो निर्माण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने त्यांच्या जजमेंट्समध्ये केलेला होता की अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे. म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून स्टे दिला अशी परिस्थिती नाही आहे. बाकीचे निकाल जे अंडर ट्रायल आहे ते 6-6 महिने चालवतं. एवढी काय घाई होती या केसमध्ये द्यायची? का त्यांनी पक्षकारांना त्यांचे म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट आणि माननीय हायकोर्टाचे निकाल दाखल नाही करून दिले? का नाही वाचले ते? सरकारने ही जबाबदारी घ्यायची, लिजिस्लेशनने ही जबाबदारी घ्यायची की ज्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्याला उभंच राहून देऊ नये. आमदारकी राहणं, मंत्री करणं म्हणजे हा काय चाललंय? दिस इज द मॉकरी ऑफ द लिजिस्लेशन. शासनाने प्रथमतः अपील केलं पाहिजे. अपील करण्यासाठी विलंब का होतोय हे कळत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सभापती नार्वेकर यांनी जो सुनील केदार यांना वेगळा न्याय दिला, मग तसा न्याय कोकाटेंच्या बाबतीत का दिला नाही आहे हा देखील एक वादाचा मुद्दा आहे. धानोरकरांच्या बाबतीत ऐन इलेक्शनच्या वेळेस त्यांचं कास्ट सर्टिफिकेट चुकीचं आहे आणि याच्यावरती त्यांना उमेदवारी अर्ज त्यांचा नामंजूर केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र त्यांना विजय मिळाला. याचा अर्थ आपण सगळ्यांनी सर्व काही समजून घेतलं पाहिजे. कोर्ट जर असं बोलायला लागला, खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देतानाच म्हणेल काही कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस? ती हीच भूमिका असेल का, असा आमचा प्रश्न आहे. म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे. जनतेचा पैसा वेस्ट जाईल ही भूमिका वेगळी, परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बाळगावी, तीही महत्त्वाची आहे. शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा दोषी असूनही निवडणूक अँगलने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करू नये त्याच्यासाठीचा कायदा आहे. आणि म्हणून जी काही कार्यवाही कायद्यात आहे त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे. पुढची बातमी आहे महत्वाची, ते म्हणजे नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिलाय. हलाल पद्धतीनंच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं केलाय. तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली. राणेंच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण असा नवा वाद सुरू झालाय. दरम्यान नाशिकचा हिंदू खाटीक समाज हलालचाच पुरस्कार करणार असा निर्णय बैठकीत झाला. त्याचसोबत धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांनाही खाटीक समाजाचं त्यांचा निषेध केलाय. खाटीक समाजानं धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा. त्या शहरामध्ये फक्त हलालच विकलं जाईल, झटका पद्धतीचं कोणीही मटण विक्री करणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झटका आम्हाला चालत नाही, आम्हाला तो मान्य नाही आणि आम्हाला कोणी सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही. आम्ही बॉर्न खाटीक आहोत. नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक आम्ही जन्मजात आहोत. आमचा व्यवसाय आजचा नाही तर हजारो वर्षापासूनचा परंपरागत व्यवसाय आहे. तो नितेश राणे हा संधिसाधू माणूस आहे. काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचा माहीत नाही. पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं. याचा अर्थ की कसला हलाल? तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा. हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे. तेही खात आहेत, वडीलही खात आहेत.